अलिबाग तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आज अलिबागेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक पक्ष संघटन बळकटीकरण, स्थानिक विकास कामांची गती तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। बैठकीदरम्यान पक्षाच्या विविध विभागांचे अहवाल सादर करण्यात आले। ग्रामीण भागातील प्रलंबित विकास कामे, गाव पातळीवरील मूलभूत सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली। जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यावर भर देण्याची सूचना यावेळी नेत्यांनी केली। आणि इलेक्शनच्या दिवशी त्या केंद्र प्रमुखाने पोलिंग एजंट टाकायचे। त्याला इतर पक्षात गेले तर जसं मोठे पक्ष झाले त्याच्यामुळे त्याला नाव नाही मिळवता येणार। हे आपण जर पटवून दिलं त्या गावात ज्याला केंद्र प्रमुख नेमायचं त्याला की बाबा तुम्ही मोठा पुढारी होऊ शकतो। भायाचा आणि मुलीचा आपण फक्त व्हिडिओ काढतोय ते किती व्हायरल होतात बघितलं, त्याला 5-5 हजार 6-6 हजार लाईक मिळतात। भायाचे मुलीचे दोघंच उमेदवार 5 ते 7 व्हिडिओ टाकले। आपल्याकडे सोशल मीडिया खूप कमी ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण आपल्या त्याच मार्गाने अजून पण चौराचौरीची जी चळवळ झालेली गांधीजींची त्याच मार्गे आपण परत प्रचार करतोय। तर आज जी आपली काँग्रेस पक्षाची अलिबाग तालुक्यातली जी मीटिंग झालेली आहे ती येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात कुठे कुठे उमेदवारी करायची, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं त्याच्यासाठी आज होती मीटिंग। आणि ह्या मीटिंगसाठी सन्माननीय सुनील पथळे, तालुकाध्यक्ष भास्कररावजी चव्हाण, आपले योगेशजी मगर, कृष्णदात्या भोपी, जगन्नाप्पा, रविकाका ठाकूर, बाकी इतर सर्वच, राणे काका, हे सर्व सिनियर मंडळी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आज आलेले एकत्र होते सर्व। आणि सर्वांनी मिळून ठरवलं की या आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने अलिबाग नगरपालिकेत आपले उमेदवार निवडून जाणार आहेत नगरसेवक म्हणून, तसेच ह्या पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे कमीत कमी 2 सदस्य तरी आपले ह्या अलिबाग तालुक्यातनं जायला पाहिजे असे सर्वानुमते ठरले। आणि साधारण 4 ते 5 पंचायत समितीचे मेंबर आपले निवडून जायला पाहिजे। ह्याच्यासाठी आज आम्ही साधारण पुढे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं ह्याच्यासाठी मीटिंग झाली आज। काँग्रेस पक्षाचा टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।